श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या लोकांनो, डोळे विस्पारून बघा, कारण 21 जून ते 27 जून हा काळ तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात होतात त्या सर्व अडचणींना आता पूर्ण विराम मिळणार आहे. तुमच्या कुंडलीत शनिदेवाच्या दुर्मिळ राजयोगाचे आणि स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने धनयोगाची साखळी निर्माण झाली आहे. तुमच्या घरात केवळ लक्ष्मी येणार नाही, तर ती कायमची स्थिरावणार आहे. हे नशीब पाहून तुमचे नातेवाईक आणि शेजारी इतके थक्क होतील की त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडेल, वाह, काय नशीब आहे यांचं. या 7 दिवसात तुमच्यावर पैशाचा असा काही वर्षाव होणार आहे की तुम्ही स्वतःही विचार करू शकणार नाही. आणि कित्येक काळापासून रखडलेली तुमची कामे, अडकलेले पैशांचे व्यवहार आणि जुनी एखादी मालमत्ता जी तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळणार आहे. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते तेच लोक आज तुमच्यासमोर नतमस्तक होतील. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हव्या त्या मोठ्या संधी आपोआप चालून येतील आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे यश अचानक मिळालेले असल्याने तुमचे अतिउत्साह आणि तुमचा अहंकार हेच तुमचे सर्वात मोठे शत्रू म्हणू शकतात. जेव्हा हा अनपेक्षित पैसा हातात येईल तेव्हा समाजात आपला मोठेपणा मिरवण्याची किंवा पैशाच्या नशेत कोणालाही कमी लेखण्याची चूक करू नका. हे पैसे केवळ संपत्ती नाही, तर शनिदेवाने दिलेली ही परीक्षा आहे, जी ठरवेल की हा पैसा तुमच्याकडे टिकून राहणार की एका रात्रीत धुळीत मिळणार. या 7 दिवसात तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचे नियोजन कसे करायचे आणि तिला आपल्याकडे टिकून कसे ठेवायचे हे जाणून घेणे आता तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य झाले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि पैशाच्या पावसाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडं गंभीर व्हा. लक्षात घ्या, जेव्हा तुमची प्रगती आकाशात गवसणी घालते तेव्हा सूर्याच्या तेजाची जळजळ ही सावलीला होत असते. तुमच्या घरात जसा पैसा खेळू लागेल आणि समाजात जशी तुमची मान प्रतिष्ठा वाढू लागेल, तशी तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या पोटात गोळे उठायला सुरुवात होईल. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि तुमच्या प्रगतीच्या कथेमागे काही लोक असे आहेत जे वरून गोड बोलत आहे, पण प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचून बसले आहेत. हे तुमचे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळचे, कदाचित तुमचे मित्र किंवा तुमचे शेजारी असू शकतात. त्यांना हे सहन होत नाहीये की ज्या व्यक्तीला ते कालपर्यंत दुबळी समजत होते ती व्यक्ती आज शिखरावरती कशी काय पोहोचली. हे लोक तुमच्या सुखाला लागलेल्या वाईट नजरेसारखे आहेत. हे शत्रू तुमच्यासमोर कधीही उघडपणे वार करणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. म्हणूनच अतिशय हुशारीने आणि धूर्तपणे तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. या 7 दिवसाच्या काळात तुम्हाला एका सर्वात घातकी गोष्टीपासून सावध राहायचे आहे, आणि ती म्हणजे अतिविश्वास. तुमच्या मनात कोणाबद्दल कितीही प्रेम किंवा आदर असला तरी तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजन, तुमच्या नोकरीच्या नवीन संधी किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपले समजून गुपित सांगाल ती व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमचे सिक्रेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाहीत तर ते शत्रू तुमच्या प्रगतीची वाट लावायला वेळ लावणार नाहीत. कुंभ राशीच्या लोकांना, आतापर्यंत तुम्ही अनेक संकटांचा सामना केला असेल, पण आता हे वाईट दिवस कायमचे संपले असून तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस अवतरणार आहेत. येत्या पुढच्या 72 तासात म्हणजे पुढील 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि शनिदेवाकडून 3 मोठे संकेत मिळणार आहेत. हा पहिला संकेत असेल की तुमच्या मनातील शांततेचा बऱ्याच दिवसापासून जे मानसिक दडपण किंवा चिंतेचे मळप तुमच्यावरती होते ते अचानक कुठल्याही कारणाशिवाय दूर होईल आणि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागेल. जे काम कित्येक महिन्यापासून रखडले होते ते आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. हाच तुमच्या नशिबाच्या चक्राचा फिरण्याचा पहिला पुरावा असेल. दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत तुमच्या घरातील वातावरणातून मिळणार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून किंवा कुटुंबाकडून काहीतरी खूप शुभ बातमी तुमच्या कानावर येईल. घरातील अविवाहित मुलामुलींसाठी मनासारखे आणि अत्यंत उत्तम विवाहाची स्थळे चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाचे कारंजे उडतील. इतकेच नाही तर ज्या दाम्पत्याला अपत्य सुखाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलण्याचे म्हणजे संतानप्राप्तीचे स्पष्ट योग या 3 दिवसात दिसून येतील. हे संकेत केवळ योगायोग नसून तुमच्यावर होत असलेल्या दैविक कृपेचा थेट आशीर्वाद आहे.
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत थेट तुमच्या करिअर आणि आर्थिक यशाशी जोडलेला आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर अचानक तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेलवर एक अशी खुशखबर येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमचे आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देणारे एक नवीन डील किंवा नवीन ग्राहक जोडला जाईल. तुमची प्रगती कित्येक पटीने वाढवणारी ठरेल. कुंभ राशीच्या लोकांनो, हे 3 सेकंद तुम्हाला सांगत आहेत की आता नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकले आहे. त्यामुळे या संधीचे सोने करण्याची आता तुमची वेळ आली आहे. कुंभ राशीच्या लोकांना आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडे कान देऊन ऐका. तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना आणि चारू बाजूनी आनंदाच्या बातम्या येत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करत आहात जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. या 7 दिवसात तुमच्याकडे पैसा खेळत राहणार असल्यामुळे तुमचा खिसा गरम असेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लाळघटपणा करत रडवेला चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी दारात उभी राहू शकते. ज्योतिषशास्त्राचा एक अत्यंत कडक आणि गांभीर्याचा इशारा आहे की या 7 दिवसाच्या काळात तुम्ही कोणालाही कितीही मोठी रक्कम उधार देण्याची चूकही करू नका. ती व्यक्ती तुमची कितीही जवळची असली, कितीही संकटात असली किंवा कितीही भावनिक आव्हान करत असली तरीही तिला स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. या काळात दिलेला पैसा म्हणजे गेलेला पैसा असं समजा. समोरची व्यक्ती तो पैसा परत करण्याची तसदीही घेणार नाही आणि जर तुम्ही तो पैसा मागण्यासाठी गेलात तर ती व्यक्ती तुमची कट्टर शत्रू बनेल. म्हणजेच पैसा जर जाईलच पण वर्षानुवर्षाची नातीही कायमची संपतील. हे लक्षात घ्या की जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा शनिदेव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशाच लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतात. ही तुमची आर्थिक परीक्षा आहे. जर तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगाच्या चौकटीत मोठेपणा मिरवण्यासाठी आपला खिसा रिकामे करत असाल तर तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. यानंतर पुन्हा तीच वेळ येईल जिथे तुम्हाला इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ येईल. त्यामुळे या 7 दिवसाच्या स्वतःला पैसे जपून वापरा. उधारपट्टी करू नका. कोणालाही उधार देऊन स्वतःचे भविष्य धोक्यात टाकू नका. कुंभ राशीच्या लोकांनो, आतापर्यंत तुम्ही सर्व धोके आणि सावधानता जाणून घेतली. आता या प्रचंड यशाला टिकून ठेवण्यासाठी आणि तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला महाबली बजरंगबली या एका गुप्त उपायाची गरज आहे. या जून महिन्यात येणाऱ्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्री शांत वेळी एकतर हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर शांतपणे बसा. बजरंगबलीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला शुद्ध सेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. हा केवळ एक विधी नसून तुमच्या भोवती एक अभेद सुरक्षा कवच निर्माण करण्याची एक दैवी प्रक्रिया आहे. हे केल्यानंतर तिथून बसून पूर्ण श्रद्धा आणि शांततेने हनुमान चालिसेचे पठण करा. लक्षात ठेवा, हनुमानाचे नामस्मरण तुमच्या कुंडलीतील शनिदेवाला खूप शांत करेल आणि तुमच्यावर येणारी सर्व संकटे स्वतःवर उडवून घेतील. तुमचे रक्षण करेल. हे सुरक्षा कवच इतके शक्तिशाली असेल की तुमच्या शत्रू तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचू शकणार नाही. तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्यांचे सर्व वार त्यांच्यावरती उलटतील. तुम्हाला स्पर्श करण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती अधिकच वेगाने होईल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रातील कोणत्याही ज्ञान हे अर्धवट ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं असतं. आज हा व्हिडिओ सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही सावधानता आणि हा बजरंगबलीचा उपाय आपल्या मनावर पक्के करून ठेवा. जर तुम्ही या उपायावरती दुर्लक्ष केले तर आलेली सुवर्ण संधी हातून जाऊ शकते. पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वाह, काय नशीब आहे यांचं. तुमच्या आयुष्यात स्वामी समर्थ आणि शनिदेवांचा आशीर्वाद सदैव राहू दे. तर कुंभ राशीच्या लोकांना आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढील तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध सर्वप्रथम तुम्हाला लागेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.